मुंबईचा राजा रोहित शर्मा याचा आजचा वाढदिवस हा स्पेशल असणारच आहे, कारण आज आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहोत की रोहित हिटमॅन कसा झाला। तर ही गोष्ट आहे 2007 इंडियन क्रिकेट टीमची। जेव्हा त्याला पहिल्यांदा संधी मिळाली T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये देखील आपण त्याला पाहिलं, फायनल खेळला, त्यानंतरचा अनेक काळ त्यांनी तो खेळत राहिला। 2010 पासून त्याची कारकीर्द लोकांना कळायला लागली आणि खरा जो रोहित तो कळला तो म्हणजे 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 रनाची ती खेळी म्हणजे डबल सेंचुरी करणारा हा भारतीयातला एकमेव यंगेस्ट प्लेयर म्हणून ठरला होता। त्यानंतर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 विक्रमी हे 264 रेकॉर्ड आहे। आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीच तोडलेला नाही। श्रीलंकेविरुद्धच 2017 मध्ये त्याने 208 धावांची खेळी देखील केली होती। आतापर्यंत रोहित शर्मा हा सर्वात उत्कृष्ट खेळाडू ठरलेलाच आहे। डबल सेंचुरी करणारा 3 वेळा हा एकमेव खेळाडू आतापर्यंत वर्ल्ड क्रिकेटमध्ये आहे। त्याची एकंदरीत कामगिरी बघितली तर ODI मध्ये 32 सेंचुरी आहेत, T20 मध्ये 5 सेंचुरी, टेस्टमध्ये 12 सेंचुरीज आणि अंडर त्याच्या कॅप्टन्सी आपण अनेक मॅच बघितल्यात, त्यातले वर्ल्ड कप सुद्धा आपण पाहिलेत की 2023 मध्ये रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळला ते आपण कधीच विसरू शकत नाही। 2023चा वर्ल्ड कप फायनलपर्यंत इंडिया हारली नव्हती। फायनल थोड्याशा फरकाने आपण हारलो असं समजू शकतो, पण त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता तो रोहित शर्माचा। ODI मध्ये 56 मॅचपैकी 42 मॅच जिंकून देण्याचं नेतृत्व रोहित शर्माने केलं। T20 मध्ये 142 मॅचेस त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळल्या गेल्या, त्यापैकी 103 मॅच त्यांनी जिंकवण्यात खूप मोठं योगदान देखील दिलं आहे। टेस्ट मॅचमध्ये 24 पैकी 12 मॅच आतापर्यंत भारताने जिंकल्यात त्याच्या कॅप्टन्सीमध्ये। तुम्हाला माहिती आहे IPL सुरू आहे आणि IPL मध्ये मुंबईचा राजा ही गर्जना नेहमी लागते। जेव्हा वानखेडेमध्ये मॅच असते तेव्हा रोहित शर्मा हा मुंबईचा राजा म्हणून त्याला आवर्जून त्याचे फॅन्स आरडाओरड करतात आणि आज त्याबद्दल सांगायला खूप आवडेल की मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन इन IPL रोहित शर्मा ठरलेला आहे। 158 मॅचपैकी 87 मॅच त्यांनी मुंबईच्या पदरात दिलेल्या आहेत, त्यापैकी 5 जे टायटल आहेत IPLचे ते देखील रोहित शर्माच्या कारकिर्दीमध्येच झालेले आहेत। मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि रोहित शर्माचा आजचा वाढदिवस। जर तुम्ही रोहितचे फॅन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।